नाशिकची जागा मुळामध्ये शिवसेनेची होती. 2 वेळेला त्या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत. म्हणून सर्व शिवसैनिकांचा जो आग्रह होता की नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटली पाहिजे. आणि आज भुजबळ साहेबांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मी लढण्याने हे जे काही जाहीर केलं त्यामुळं त्यांचं मी मनापासून आभार मानतो. शिवसैनिकांची असलेली भावना त्यांनी समजून घेतल्या आणि नाशिकमध्ये निश्चित आता महायुतीचा उमेदवार निवडून यायला आता कोणतीही अडचण असणार नाही. एक ताकद ज्याला म्हणतात ती ताकद आता एकत्रितपणे लढेल आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल. ही जागा शिवसेनेकडे आहे आणि ती आता शिवसेनेकडेच राहील. याबद्दल आता कोणतीही शंका उरलेली नाही. अजय बोरस्ते की विद्यमान खासदार हेमंत गोडसे असा प्रश्न आहे. नाही, यामध्ये जो निर्णय घ्यायचा आहे अजय बोरस्ते किंवा हेमंत गोडसे या उमेदवारीचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. मला वाटतं त्याला सुद्धा आता वेळ लागणार नाही. जो काही तिढा मी वारंवार जे सांगायचो की आमच्या युतीमध्ये कोणताही तिढा नाही, काही चर्चा बाकी होत्या, त्या आता चर्चा संपलेल्या आहेत. मला वाटतं एका 2 दिवसामध्ये जागेचं उमेदवाराची घोषणा सुद्धा होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.